नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत ॲकॅडमिक इयर 2024-25 ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OEE यासाठी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे पुणे विद्यापीठात जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट करायची असेल किंवा अंडर ग्रॅज्युएट डिग्री जर कंप्लीट करायची असेल, तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागणार आहे। त्यासाठी बघा, आज आपण जे डिपार्टमेंटचा माहिती घेणार आहोत ती असणार आहे डिपार्टमेंट ऑफ बॉटनी। आता डिपार्टमेंट ऑफ बॉटनी अंतर्गत कोणकोणते जे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा UG डिग्री जे आहे तर त्याविषयी माहिती घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी अंतर्गत MSc बॉटनी हा कोर्सेस असणार आहे। तर याविषयी ड्युरेशन किती असणार आहे, कोणकोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात, तसेच त्यासाठी एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी माहिती घेणार आहोत। त्यानंतर इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत, ॲप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे, ॲप्लिकेशनला शेवटची डेट कोणती असणार आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फी किती लागणार आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, MSc बॉटनी अंतर्गत हा जो कोर्स आहे MSc बॉटनी, त्यासाठी तुम्हाला जे ड्युरेशन आहे तर ते 2 इयरचं ड्युरेशन असणार आहे। तर बघा, यामध्ये जी 2 इयरचा हा कोर्सेस तुमचा असणार आहे, म्हणजे ड्युरेशन असणार आहे। आणि विद्यार्थी संख्या किती घेणार आहे तर 50 संख्या घेणार, म्हणजे 50 स्टुडंट ते घेणार आहेत। त्यानंतर बघा, इलिजिबल कोण कोण असणार आहे। बघा, BSc तुमचं जर बॉटनी झालेलं असेल ते विद्यार्थी MSc बॉटनी युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही करू शकता। त्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम आहे तर ती सुरुवातीला तुम्हाला द्यावी लागणार आहे। त्यानंतर बघा, ज्या विद्यार्थ्यांचं BSc लाईफ सायन्स झालेला असेल आणि जर तुमचा BSc लाईफ सायन्समध्ये जर तुमचा बॉटनी हा सब्जेक्ट असेल तर ते विद्यार्थीसुद्धा MSc बॉटनी या ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनला ॲप्लाय करू शकता, म्हणजे तुम्ही MSc बॉटनी युनिव्हर्सिटीमध्ये करू शकता। त्यानंतर बघा पुढे, नोटिफिकेशन फॉर ॲडमिशन टू पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स। आता यामध्ये बघा, आपण जे एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, ॲडमिशन प्रोसेस काय आहे तर त्याविषयी माहिती बघणार आहोत। त्यानंतर बघा, शेड्यूल ऑफ कंडक्ट OEE म्हणजेच ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन त्याविषयी माहिती घेणार आहोत। त्यानंतर पुढे जी फी आहे तर तुम्हाला फी किती लागणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत। बघा, पहिलं आहे एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन। कॅन्डिडेट शाल बी ॲडमिटेड टू बी above programs strictly on the basis of the merit in the entrance examination। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे ॲडमिशन होणार आहे तर ते ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये तुमचा जो स्कोर्स जो मार्क पडणार आहे तर त्यावर तुमचं ॲडमिशन ठरणार आहे। त्यानंतर बघा, सिलेबस फॉर एंट्रन्स एक्झामिनेशन इच कोर्स विल बी अवेलेबल ऑन द वेब पेज ऑफ रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट सेंटर अँड स्कूल। आता जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे तर त्यासाठी जो सिलेबस असणार आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो सिलेबस असणार आहे तर तो वेबसाईटवर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला सर्च करायचा आहे। तुमचं जर आता MSc बॉटनी आहे तर MSc बॉटनीच्या डिपार्टमेंटला जायचं आहे। त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला तर अतिउत्तम, त्यांना कॉन्टॅक्ट करून किंवा त्या डिपार्टमेंटला सर्च करून तुम्ही जो सिलेबस आहे तर तो तुम्ही मिळवू शकता। त्यानंतर बघा, पुढे काय सांगितलेलं आहे, द ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OEE विल बी द 100 मार्क्स with multiple choice question. In case some programs the exam may include few descriptive types question, conducts may refer to the respective department, find out the nature of question online examination। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे तर ती 100 मार्कची असणार आहे। 100 मार्कची तुमची ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे। त्यामध्ये बघा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, म्हणजे MCQ बेस तुमचा पेपर असणार आहे। आणि जे डिपार्टमेंटला जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन टाकायचे असेल तर ते तसं टाकू शकता, तसं तुम्हाला त्या डिपार्टमेंटला तुमची चौकशी करायची आहे किंवा कॉन्टॅक्ट करायचा आहे। त्यानंतर बघा, पुढे बघा काय सांगितलेलं आहे, द ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम पेपर विल बी कन्सिस्ट ऑफ 2 सेक्शन। बघा विद्यार्थी मित्रांनो, जो ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम पेपर जो आहे तर तो 2 सेक्शनमध्ये होणार आहे। आता त्यामध्ये सेक्शन A जो आहे तर त्यामध्ये जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रेन्शन यावर तुम्हाला 20 क्वेश्चन असणार आहे। आणि त्यानंतर सेक्शन बी जो आहे तर त्यामध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन ॲज पर द सिलेबस
यासाठी तुम्हाला 80 मार्क्स असणार आहे. असा टोटल तुमचा 100 मार्कचा हा पेपर असणार आहे. आता यामध्ये लक्ष द्या, जे जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन हे जे आहे तर यावर तुम्हाला 20 क्वेश्चन असणार आहे. हे तुम्ही थोडं बेसिक जरी नॉलेज असेल ॲप्टिट्यूड किंवा लॉजिकचे तरी तुम्हाला 23 मार्क्स भेटू शकतात. त्यानंतर स्पेसिफिक सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन जे आहे तर त्यासाठी जो सिलेबस आहे तर तुम्हाला रिस्पेक्ट टू डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये त्या सरांशी कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही सिलेबस मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या पेपरला 80 मार्क्स असणार आहे. असे टोटल मिळून तुमची 100 मार्क्सचा हा पेपर होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झामिनेशन बोथ सेक्शन विल बी कंडक्टेड टुगेदर. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम विल बी अप्लाइड इव्हल्युशन रिलेव्हंट फॉर एव्हरी रॉंग आन्सर 1/4 द अलॉटेड मार्क्स क्वेश्चन विल बी डिडक्टेड. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा क्वेश्चन चुकला तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे बरोबर आलेल्या क्वेश्चनमधून 1/4 मार्क कट होणार आहेत, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा पुढे काय आहे, जे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्यासाठी इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर त्याविषयी माहिती घेऊयात. बघा 20 एप्रिलला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 10 मे 2024ला लास्ट डेट असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ॲप्लाय करायचं आहे तर लवकरात लवकर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. शेवटची डेट जी आहे तर ती 10/5/2024 असणार आहे. त्यानंतर बघा टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन, म्हणजे त्यांनी एक तारीख दिलेली आहे की त्या तारखेला तुमचे जो ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे तर ती होऊ शकते. आता आपला जो हा कोर्स आहे MSc बॉटनी तर हा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम असणार आहे. त्यासाठी बघा 14/6/2024 ते 16/6/2024 या दरम्यान तुमची एक्झामिनेशन होऊ शकते. आणि जर तुमचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम असेल तर त्यासाठी 13/6/2024 या तारखेला तुमची ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे OEE ही एक्झाम होऊ शकते. बघा या तारखेलाच फायनल डेट समजून तुम्ही अभ्यास करायचा आहे व चांगले मार्क्स मिळवून तुम्ही ॲडमिशन युनिव्हर्सिटीमध्ये घेऊ शकतात. आणि एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी जो टाईम आहे तर तो 2 आवर्सचा असणार आहे. 2 आवर्सचा तुम्हाला टाईम भेटणार आहे. त्यानंतर बघा पुढे माहिती घेऊयात प्रोसेसिंग फी. आता तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी फी किती लागणार आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधील स्टुडंट असाल तर तुम्हाला 600 रुपये फी लागणार आहे. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधील स्टुडंट असाल तर तुम्हाला 400 रुपये फी लागणार आहे. कॅन्डिडेट ॲप्लाइंग OEE मल्टिपल प्रोग्राम्स आर रिक्वायर्ड पे फी सेपरेटली फॉर इच कोर्स. पेमेंट शुड बी मेड ऑनलाईन युजिंग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही मल्टिपल कोर्सेसला जर ॲप्लाय केलं म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे त्या बेसिसवर जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त जरी कोर्सेसला तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट फी भरावी लागणार आहे. एकाच फीवर तुम्हाला सगळे फॉर्म भरता येणार नाही, त्यासाठी प्रत्येक याला सेपरेट फी लागणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण MSc बॉटनीसाठी जे डिटेल्स प्रोसेस आहे, ॲडमिशन प्रोसेस, ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन प्रोसेस, इम्पॉर्टंट डेट्स या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर मी तुम्हाला आपले चॅनल जे आहे तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा इथे दिलेली आहे. तर या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. म्हणजेच जे नवनवीन अपडेट्स असतात तसेच जे लिंक्स असतात तर त्या तुम्हाला त्यावर भेटत जातील. आणि ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी जी लिंक लागणार आहे तर ती या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.